महायुतीच्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, फडणवीसांचा भाजप नेत्यांना सल्ला। मतदारसंघात वेळ द्या, गणपतीच्या प्रसादासह फडणवीसांचा कानमंत्र। महायुतीला विदर्भात 25 जागा मिळण्याचा भाजपच्या सर्व्हेतून निष्कर्ष। नागपुरात भाजपला केवळ 4 जागा मिळत असल्याचं सर्व्हेत धक्कादायक चित्र। केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार। विधानसभेपूर्वी राज्याचा पथक आढावा घेणार। अनेक वर्षांचं राजकीय वैर बाजूला ठेवून अजित पवार आणि सुरेश कलमाडी आज एकत्र येणार। पुणे फेस्टिव्हलचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटनाला कलमाडींचीही उपस्थिती। पूजा खेडकर खोटं बोलत असल्याचा यूपीएससीचा आरोप। पूजा खेडकरनं कोर्टासमोर खोटी माहिती दिली। दिल्ली हायकोर्टात सुनावणी दरम्यान यूपीएससीच्या वकिलांनी केला आरोप। अमरनाथ एमआयडीसीत केमिकल कंपनीतून वायू गळती। गॅस संपूर्ण शहरात पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वायू गळती आटोक्यात आल्यानं नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन। कोलकाता प्रकरणात ममता बॅनर्जींकडून राजीनाम्याची तयारी। डॉक्टरांना पुन्हा कामावर आणण्यात अयशस्वी ठरल्यानं ममता बॅनर्जींनी मागितली जनतेची माफी। पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर राजकारण शिगेला। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या इफ्तार पार्टीतील तत्कालीन सरन्यायाधीशांचा फोटो फडणवीसांकडून ट्विट। आणि ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरींचं वयाच्या 72व्या वर्षी निधन। दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार। येचुरी कुटुंबाचा देहदानाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।